नमस्कार मंडळी. बघा, पापड तळतानाच लक्षात येतोय ना की किती खुसखुशीत झाला आहे तो. आणि करायलासुद्धा खूप सोपे. हवे तितके करा. कष्टसुद्धा सगळ्या पापडांपेक्षा या पापडाला खूप कमी लागतात. फक्त 2 गोष्टी सांभाळायला लागतात याच्यातमध्ये, मीठ आणि पाणी. पाण्याचं प्रमाण जास्त पण नाही झालं पाहिजे आणि कमी पण नाही झालं पाहिजे. जर का पाण्याचं प्रमाण कमी झालं तर पापड असे दाताखाली मध्ये मध्ये ना असं प्लास्टिकसारखे लागतात ना, तसे लागायला नको. कारण जर का पाणी कमी झालं ना तर मग तसं प्रॉब्लेम होतो. आणि बऱ्याच जणांनी मला विचारलं की कोथिंबीर कशाला टाकलीस. आता कोथिंबीर का टाकली ते सुद्धा मी तुम्हाला सांगते. आणि बघा, आता पापड मी तुम्हाला तोडून दाखवते किती खुसखुशीत झालेत. आता मी 2 किलोचे पापड करते, म्हणजे 2 किलो साबुदाणा. तर माझा या टोपामध्ये 1 किलो साबुदाणा बसतो. तर आता मी एक आधी टोप टाकला आणि त्यानंतर हा दुसरा टाकलेला आहे. आणि आधी साबुदाणा धुवून घेते. आणि लक्षात ठेवा, साबुदाणा आणलात ना तर थोडासा तो भिजवून बघा. आणि हा बघा, माझा साबुदाणा जो आहे ना त्याचे खवले कसे निघतात, म्हणजे जसं की ना तो भिजलेला साबुदाणा परत सुकवला आहे की काय असा तो होता. म्हणजे चांगला नव्हता हा साबुदाणा. तर मी तो साबुदाणा रात्रभर भिजायला ठेवला होता. आणि सकाळी पापड करायचे होते. आमच्याकडे वातावरण खराब झालं होतं. म्हणजे दिवसभर वातावरण जसं सकाळचे 6-7 वाजतात तेव्हा कसे वातावरण असतो तसं वातावरण झालं होतं आमच्याकडे. आणि त्यातून संध्याकाळी पाऊससुद्धा पडला. आणि त्यातून मुलं घरामध्ये नव्हते. मुलं कॉलेजला गेली होती. आणि सगळीकडे पापड मी बाहेर सुकायला टाकले होते. आणि असं सगळं धावपळ झाली माझी जाम. तर आता हा साबुदाणा मी रात्रभर भिजायला घातला होता. तो आता मी मोकळा करून घेते. आणि मी 2 वेळा पापड केले होते. तर 2 वेळा मी तीच व्हिडिओ टाकू शकत नाही, म्हणून मी 2 वेगवेगळ्या व्हिडिओ ज्या आहेत त्या मी थोड्या थोड्याशा ॲड केलेल्या आहेत. आता मी हा जो टोप आहे तुम्हाला दिसतोय मोठा, हा टोप 2 किलो साबुदाणे त्याच्यामध्ये बसतात. तर मी त्याच्यामध्ये भिजवलेला आहे दुसऱ्या दिवशी. तर तो मी आता काढून घेते. आणि बघा, इतका साबुदाणा होता तितकंच मी आता पाणी घेतलेलं आहे. आणि एकदम मोठा टोप मी गॅसवर ठेवलेला आहे. आधी मी 1 टोप पाणी टाकलं होतं आणि आता हा दुसरा टोप आहे, हा तिसरा आहे, नंतर आता चौथा, आणि आता जो टाकते आहे तो 5वा टोप पाणी टाकलेला आहे. म्हणजे एकूण आपल्याला 5 पट पाणी टाकायचं आहे. हे एकदम परफेक्ट असं प्रमाण मी तुम्हाला सांगितलं आहे. याने पापड एकदम छान असे खुसखुशीत होतात. अजिबात जे प्लास्टिक चावल्यासारखं वाटतं ना आपल्याला साबुदाणा पापड ना, बऱ्याच वेळा मला खायला का आवडत नाहीत, कारण ते मध्ये मध्ये ना असे प्लास्टिकसारखे लागतात. कारण की तेवढा भाग ना तळला जात नाही म्हणून. आणि ते का तळले जात नाही, कारण की त्याच्यात पाण्याचं प्रमाण व्यवस्थित नसतं. म्हणजे आपले घरगुती पापड तसे होत नाहीत, पण आपण बाजारातून आणलेले पापड बघा हमखास तसे लागतात. आणि खरंच आपण जे घरामध्ये पापड करतो ना त्या चवीचे पापड कुठल्याच बाजारात मिळणार नाहीत. तर आता मी 2 किलो साबुदाण्याला 2 किलोच बटाटे घेतलेले आहेत. आणि ते बटाटे पाण्यामध्येच किसून ठेवलेले आहेत, कारण की मग ते काळे पडायला नको, त्याच्यामुळे आपले पापडसुद्धा काळे पडतील. तर आता मी पाण्यातून धुवून काढलेत. 2 पाण्याने धुवून 3ऱ्या पाण्यामध्ये मी ते भिजत घातलेत. कारण की जोपर्यंत आपले साबुदाणे उकळत आहेत आणि शिजत आहेत तोपर्यंत आपले जे साबुदाणे म्हणजे आपल्या बटाटे जे आहेत ना ते काळे पडायला नको म्हणून. आणि नंतर आहे ना, जेव्हा साबुदाणे शिजतात ना त्यावेळी आपली गडबड व्हायला नको, म्हणून मी एका बाजूला पाणी तापायला ठेवलं आहे आणि दुसऱ्या बाजूला मी माझं बटाटे किसायचं कामसुद्धा करून घेतलेलं आहे. आणि किसणीचं जे असतात ना 4 प्रकार असतात, त्यातला जर मोठे दात असतात ना त्याने मी केलेलं आहे. त्याच्यामुळे ना बटाटे मध्ये मध्ये मोठे येतात. जर तुम्ही अगदीच बारीक किसणीने केलेत ना तर ते पूर्णपणे विरघळून जातील आणि मग ते खायला एवढं छान नाही लागणार. म्हणून मी हे इतक्या मोठ्या मोठ्या दाताचे जी किसणी आहे त्याने मी घेतली आहे. कधी कधी ना शब्द होते असं होऊन जातं. याचा अर्थ असा नाही की मला बोलता येत नाही. तर ठीक आहे, आता पाण्याला उकळी माझ्या यायच्या आधी, म्हणजे पाणी छान खळखळीत गरम झालेलं आहे, त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये साबुदाणा टाकलेला आहे. आणि लवकर लवकर ते गरम व्हायला हवं ना, म्हणून त्याच्यावर मोठं ताट ठेवायचं, जेणेकरून लवकर लवकर उकळी पण येईल आणि लवकर लवकर शिजेलसुद्धा. पण मी ना ते ताट काढताना ते तुम्हाला दाखवलं नाही. खरं तर पाणी उकळताना मी त्याच्यावर ताट ठेवलं होतं गरम करताना. तर आता साबुदाणे टाकल्यावर ते खाली बसले होते, त्यानंतर ते वर आलेले आहेत, कारण ते थोडेसे शिजले. आता हा जो मी चमचा घेतला ना तो पोहे खाण्याचा चमचा आहे.
त्याने मी 7 चमचे मीठ घेतलं आहे. अगदी योग्य प्रमाण आहे. तुम्ही मिठाचा अगदी ना कमीसुद्धा होणार नाही आणि जास्तसुद्धा मीठ होणार नाही. आणि 7 चमचेच मी जिरे घेतलेलं आहे. आता जिरे आणि मीठ थोडंसं मिक्स करून घेते आणि त्याच्यामध्ये मी हे तीळसुद्धा टाकलेत. आणि तीळ टाकल्यावर ना खरंच तळल्यानंतर खूप छान त्याची टेस्ट येते. थोडेसे तीळ बघा तळलेले आपण जर खाल्ले ना तर आपल्याला त्याचा फ्लेवर खूप छान येतो ना. आणि हे टाकलेले आहेत चिली फ्लेक्स. तुम्हाला वाटलेली हिरवी मिरची टाकायची असेल तर तीसुद्धा तुम्ही टाकू शकता. आणि ही चिली फ्लेक्स मी घरातच केली आहे आणि त्याची व्हिडिओसुद्धा मी टाकलेला आहे. जर तुम्हाला बघायला आवडत असेल तर नक्की बघा. शॉर्ट व्हिडिओमध्येच टाकला होता. आणि आता हे चिली फ्लेक्स मी त्यात टाकले. चिली फ्लेक्स का टाकलेत माहिती आहे का? फक्त त्याचा छान कलर येतो. म्हणजे त्याच्यावर ना हिरवा कलर, लाल असे दिसतात ना साबुदाण्याच्या पापडांमध्ये फक्त व्हिडिओमध्ये, तर ते खूप छान दिसतात. आणि खरंच चिली फ्लेक्सची ना टेस्ट थोडी वेगळी लागते, छान लागते. जर तुम्ही बाजारातून चिली फ्लेक्स आणलेत ना तर बाजारातले चिली फ्लेक्स ना तिखट नसतात अजिबात. पण तुम्ही घरात केलेले चिली फ्लेक्स ते थोडेसे तिखट असतात. तर ते छान वाटतात आपल्याला खायला. मग मी ते कशी बनवले ना तर त्याची व्हिडिओसुद्धा बघा, मी ॲड करते. तर नक्की बघा मग आवडत असेल तर. आता आपले जे साबुदाणे आहेत ते छान शिजून असे वर आलेले आहेत बघा. आणि त्यानंतर मी परत आता त्याला झाकून ठेवलं होतं आणि त्याच्यानंतर इतकी छान त्याला उकळी आली. तरीसुद्धा बघा तो पांढराच आहे, एकदम ट्रान्सपरंट झालेला नाही इतका तो. तरीसुद्धा मी आता तो इतका शिजल्यानंतर त्याच्यामध्ये आता हे बटाटे जे आहेत ना ते एकदम ऐन वेळेला टाकले. कारण बटाटे बघा किसून ते एकदम पातळ झालेत. त्याला एकतर शिजायला काहीच वेळ लागत नाही. त्यातून आपला जो साबुदाण्याचं प्रमाण ते खूप आहे. त्याच्यातून तेला ना थोडीशी फक्त हीट लागली ना तरीसुद्धा तो बटाटा आहे ना तो आपला शिजला राहणार. त्यानंतर आपण तो तळला ना, जरी कच्चा बटाटा आपण तळला तरीसुद्धा ते एवढे त्याचे पातळ पीस आहेत ना की तळला तरीसुद्धा तो तळला जाणार. म्हणजे आपल्या ह्या गरमीमध्ये तो बटाटा आपण जेव्हा आतमध्ये टाकला आणि त्यानंतर मी थोड्या वेळासाठी ते झाकून ठेवणार आहे तर त्याच्यामुळे तर तो आतमध्ये छान शिजेल म्हणून मी ऐन वेळेला टाकला आहे. नाही तर बटाटा पूर्ण शिजून जातो. तर तसं व्हायला नको, असा अर्धा कच्चाच राहायला हवा ना, म्हणून अगदी ऐन वेळेला टाकलेला आहे. आणि आता तो मी मिक्स करून घेते. ऐन वेळेला म्हणजे अगदीच उतरवायच्या वेळी नाही, कारण की त्याच्यातलं पण पाणी निघून गेलं पाहिजे त्यासाठी. आणि मग आपले बघा आता हे छानपैकी रेडी झालं आहे. अगदी उतरवायच्या मी अगदी 5 ते 6 मिनटं आधी टाकलेलं आहे. आणि मग ते बटाटा छान त्याच्यामध्ये मिक्स होऊन दिला फक्त आणि जरा वेळासाठी झाकून ठेवलं होतं. बघा बटाटा आपला असा पण तो शिजणारच आहे, तसा पण शिजणार. आता कोथिंबीर का टाकली? कारण की मी माझ्या घरामध्ये फक्त मी एकटीच उपवास करते, बाकी कोणीच उपवास करत नाही. आणि मुलं तर शक्यतो नाहीच करत. आणि पूर्वाने केले ना तर ते सगळे मोठे मोठे उपवास असतात ना तेच कधी वर्षातून 1-2 उपवास असतात तेच ती करते. त्यावेळी ती फक्त नारळ पाणी पिते किंवा केळी वगैरे खाते. त्याच्यामुळे आम्ही ना कुणीच जेव्हा आपला उपवास असतो तेव्हा ना हे फराळ करत नाही, तळलेले पदार्थ वगैरे असलं काही खात नाही आम्ही. त्याच्यामुळे मी साबुदाणा पापडमध्ये कोथिंबीर टाकली. नाहीतर आमच्याकडे सुद्धा साबुदाणा पापडामध्ये म्हणजे साबुदाण्यामध्ये कोथिंबीर टाकून कुणी खात नाही. पण आम्ही खातच नाही साबुदाणा म्हणजे उपवासाला, म्हणून मी ही कोथिंबीर टाकली. काय हरकत नाही, आम्ही एरवीसुद्धा साबुदाणा पापड खायची इच्छा झाली की तळून खातो. म्हणजे जसे वेगळे पापड दुसरे कशाचे पण पापड तांदळाचे वगैरे असतात ना त्याचप्रमाणे माझ्यासाठी हे साबुदाणा पापड आहेत म्हणून आणि आवडतात म्हणून मी करते. आणि त्याच्यामध्ये कोथिंबीरचा फ्लेवर खरंच खूप छान लागतो. तुम्हीसुद्धा थोडेसे अगदी करून बघा, अर्धा किलो. आणि तुम्ही एरवीसुद्धा खा, काय फरक पडतो. उपवासालाच खाल्लं पाहिजे असं काही गरजेचं नाही आहे. तर मी त्यासाठी साबुदाणा पापडमध्ये हे कोथिंबीर टाकते. तर आता सगळ्यांना त्याचं उत्तर मिळालं असेल. खूप बायका एकदम छोट्या छोट्या गोष्टीला खूप वाईट कमेंट करतात. तर काही हरकत नाही, बायकाच त्या जाऊन देत, त्याबद्दल काहीही बोलू शकत नाही. तर मी यासाठी कोथिंबीर टाकलेली आहे कारण की माझ्या घरामध्ये फक्त मी एकटीच उपवास करणारी आहे आणि मी साबुदाणे पापड तळलेलं वगैरे वस्तू तेव्हा खात नाही. ठीक आहे. आता झालं आपलं, मी जेवढं आपले जे साबुदाणे जेवढे शिजवायचे होते तितके माझे शिजवून झालेले आहेत. आणि इतकंच मला ते शिजवायचं आहे. बघा जो आपला बटाट्याचा स्टार्च आहे ना त्याच्यामुळे सुद्धा थोडंसं आपलं हे साबुदाणा पापड थोडंसं हे जे आपलं हे मिश्रण आहे थोडंसं ओलं होतं, म्हणून त्याचासुद्धा लक्षात घ्या की मी सगळ्यात शेवटी टाकलं आहे ना ते म्हणून. आणि आता एवढा मोठा टोप कसा उचलून येणार, कारण घरामध्ये मुलं नव्हती त्यावेळी मी जेव्हा पापड केले दुसऱ्यांदा. मग असा हा मोठा टोप घेतलेला आहे.
त्याच्यामध्ये मी असं ओतून ओतून घ्यायची आणि तो टोप घेऊन जायची बाहेर. तर तुम्हालासुद्धा ती आयडिया सांगते मी, म्हणजे असेल तुम्हालासुद्धा तसंच, तुम्ही पण तसंच करत असाल, पण माझं मी आपल्याला सांगते. तर आता साबुदाण्यात टाकताना, म्हणजे जेव्हा पापड टाकताना मी ना ते थोडेसे असे जाडसर टाकलेले आहेत, कारण की ते ना खूप असं ओलसर आहे. आणि सुकल्यानंतर ना त्याचे मी तुम्हाला सुकल्यानंतरसुद्धा कसे झाले ते तुम्हाला दाखवते. अगदी पातळ झालेले आहेत ते. आणि बघा हे इतकेच म्हणजे छान शिजलेलं पण आहे आपलं साबुदाणा. आणि त्याचे जे पापड आहेत हे आत्ता मी असे टाकलेले आहेत ना, तर नंतर जेव्हा ते सुकले ते अगदी ना काचेसारखे छान सुकलेले आहेत. आणि तळल्यानंतर पण बघा तुम्ही कसे खुसखुशीत असे छान झालेत. तुम्ही पाण्याचं प्रमाण तेवढं लक्षात ठेवा आणि मिठाचं प्रमाण. 2 किलोला किती प्रमाण लागतं ते, म्हणजे 2 किलो साबुदाण्याला मी 2 किलो बटाटे घेतलेले आहेत. मग त्याला मीठ मी 7 चमचे घेतलेले आहे. ते पोह्यांचा जो आपण पोहे खाण्यासाठी जो चमचा वापरतो तो. आता एक ताई त्यासाठी सुद्धा बॅड कमेंट करत होती, आता उलटवतेच कशाला? तर साबुदाणा पापड एका बाजूने सुकले की ते उलटवायचे, नाहीतर मग त्याला मध्ये चिरा पडतात, असा माझा अनुभव आहे. तुमचे नसतील चिरले जात, सॉरी. तर असं होतं माझ्याकडून, ह्यावेळी तसं झालं माझ्याकडून सुद्धा. साबुदाणा पापड मी ना पहिल्यापासूनच वरून सुकले ना की लगेच ते उलटवते. काही जणी लगेच म्हणतात की काय उलटवायची गरज आहे. तर मी पहिल्यापासूनच पापड अर्धे सुकले, म्हणजे वरचा भाग सुकला की तो व्यवस्थित सुकावा म्हणून मी ते पापड नेहमीच उलटवते. तर असं माझा अनुभव आहे की माझ्या मुलांना जाम घाई असते. ते आज सुकले एक बाजू, दुसरी बाजू दुसऱ्या दिवशी सुकलीच पाहिजे. लगेच ते संध्याकाळी तळणार आणि ते खाऊन बघणार. आणि आपल्यालासुद्धा घाई असते, बाबा आपला पापड व्यवस्थित झाले की नाही, मिठाचं प्रमाण व्यवस्थित झालं की नाही असं. आणि आता हे जे पापड आपण तळले ना, तर कोथिंबीर खरंच टाकल्याने खरंच खूप छान टेस्ट येते. चिली फ्लेक्स आणि कोथिंबीर याने खरंच चव खूप वाढते आणि म्हणून मी ते केलेले आहेत. आणि दिसतानासुद्धा बघा किती छान दिसत आहेत ते. आता शेवटी आहे ना हे इतकं घट्ट झालं आहे, मग तरीसुद्धा मी ते तसंच टाकलेलं आहे. आणि शेवटी ते थोडंसं मी पसरवलं, जेणेकरून की खूप जास्त घट्ट नको व्हायला. पण ते सुकल्यानंतर मात्र पापड माझे खूप छान झाले होते. तर आता मी किती पापड केलेत, एकूण 2 वेळात केले. म्हणजे आधी 2 किलो पापड केले होते, त्याच्यानंतर परत 2 किलोचे पापड केले, म्हणजे 2 किलो साबुदाणा. 2 किलो साबुदाण्यामध्ये मी 2च किलो बटाटे टाकले. जितका साबुदाणा आहे तितकाच बटाटा टाकलेला आहे. आणि त्याच प्रमाणामध्ये मी तुम्हाला मिठाचं प्रमाण सांगितलं आहे आणि जिऱ्याचं सुद्धा प्रमाण सांगितलेलं आहे, तिळाचं सुद्धा. आणि तीळ का टाकायचं तुम्ही टाकून बघा. आणि त्यानंतर किती छान आपले पापड खमंग लागतात. जितकं टाकेल तितकं कमीच आहे. तुम्हाला नाही टाकायचं काहीच तर तुम्ही काहीच नाही टाकलं तरीसुद्धा चालेल. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही चिली फ्लेक्सच्या ऐवजी हिरवी मिरची वाटून टाकलीत तरीसुद्धा चालेल. पूर्वी काय होतं, नाहीतरी फक्त मीठच टाकायचे, काय टाकायचे दुसरं काहीच टाकायचं नाही. आता हे फक्त चवीसाठी जितकं करेल तितकं कमीच आहे असं झालं आहे यूट्यूबवर. आणि खरंच ते खूप छान लागतात सुद्धा, म्हणून मी सुद्धा केलं आहे. गेल्या वेळी करतानासुद्धा आम्ही त्याच्यामध्ये, गेल्या वर्षीसुद्धा ना मी पापड केले होते ना, तर ते कुरडई केली होती मी इन्स्टंट, म्हणजे पोह्यांची कुरडई केली होती. ती इतकी छान झाली होती, खूप मस्त झालेली. आणि मला त्या व्हिडिओला खूप छान व्ह्यूज आलेले आहेत. तर तुम्हालासुद्धा ती बघायची असेल तर बघा, मला जर जमलं ना तर मी ती ॲड करते. काय होतं ना, माझ्या लक्षात राहत नाही म्हणून थोडंसं. तर आता मी एकटीच होते पापड करायला, खूप सारे पापड करायचे होते. आणि मुलांची परीक्षा चालू आहेत. आणि काय हे ना, हे कॉलेजच्या मुलांचं. आणि तुम्ही खूप जणं सांगता की तू मुलांना का दाखवत नाही आहेस आता हल्ली. काय असतं ना, आपण मुलांना दाखवतो काहीतरी, पण जे काहीतरी वाईट बोलणारे असतात ना, त्यांच्यामुळे मी दाखवत नाही. तर आणि काही खूप छान असतात, ते मुलांची खरंच खूप आठवण काढतात, ते विचारतात, तर त्यांना मी सांगते सुद्धा. आणि मग अधूनमधून मी दाखवते व्हिडिओमध्ये, असं काही नाही. आणि लिलीची पिल्लं आहेत ना, तीसुद्धा थोडीशी मोठी झाली आहेत, तर ते सुद्धा तुम्हाला दाखवते. बघा दिसताना किती सुंदर दिसतं आहे की नाही. याच्यामध्ये ते जितकंच सुंदर दिसत आहेत ना, तितकेच ते चवीलासुद्धा एक नंबर असे झालेले आहेत साबुदाणा पापड. तुम्हीसुद्धा नक्की करून बघा असेच. मी याच प्रमाणामध्ये पाण्याचं आणि मिठाचं प्रमाण तेवढं सांभाळा आणि बाकी काही नाही, वेगळं काहीच करावं लागत नाही. साबुदाणा ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजवायचं, बस, बाकी काही नाही. असे हे पापड आपले तयार आहेत. सोड नाही कैसे पढ़ो
गांधी जी के 3 बंदर, गांधी जी के 3 बंदर, गांधी जी के 3 बंदर, गांधी जी के 3 बंदर नहीं हो सकते है ना बाबू। बजरंग बली की हे दुसऱ्या वेळेचे पापड आहेत। याच्या आधी मी पापड केले होते, त्या दिवशी नेमका संध्याकाळी पाऊस आला आणि माझी एवढी धांदल उडाली। 2-3 ठिकाणी मी पापड सुकायला टाकले होते आणि मुलं घरात नव्हती। बापरे, खूप धावपळ झाली। आता बाकी नंतर ऊनच आलं। मला वाटलं आता 2-3 दिवस पाऊसच पडतो की काय, पण 3-4 दिवस असंच वातावरण होतं। म्हणून आहे ना पापडची व्हिडिओ यायला जरा वेळ लागली, नंतर वेळ लागला असं। तर त्यानंतर आता छान पापड छान वाळवलेले आहेत, आधीचे पण आणि आताचे सुद्धा। आणि आता प्रथमेश आहे तो डब्यामध्ये लावतोय। आता तो खेळत बसलेला आहे की म्हणजे इकडे तिकडे कुठे जागा मिळेल तिकडे व्यवस्थित असं लावून ठेवतोय। पापड ज्यांना ज्यांना द्यायचे होते त्यांना देऊन सुद्धा झालेत। आता याच्यातून तर काही जणांना उगाचच असं पण म्हणतात की एवढे करायची काय गरज आहे, आता माझ्या घरात जे लागतं, माझ्या घरात जितके लागतात तितकेच मी बनवणार ना। आणि बघा आता हे सुकल्यानंतरचे पापड आहेत ते खूप छान असे पातळच झालेले आहेत, पण ते दिसताना बघा मला आहे ना खूप छान। एक वरची जी बाजू आहे ना ती अशी दिसते आणि पाठची बाजू आहे ती अशी जराशी चपटी झालेली आहे। तर आता जे काय आहे ते आधीचे पापड हे आहेत आणि दुसरे पापड हे आहेत। तर जे सगळे देऊन वगैरे आणि आणखीनसुद्धा तुम्हाला तर माहिती आहे आपल्याकडे कुणी आले तर आपण मग त्यांना जे कोणी येतील त्यांना पापड लोणचं आपण जे काय बनवलेलं असेल घरामध्ये तर ते सुद्धा बांधून देतो। मग आपल्याला काही वर्षभर ते पुरत नाहीत, हे 1 किलो आणि अर्धा किलोचे पापड काय पुरतात का ना, त्यासाठी करून ठेवलेले आहेत जास्त पापड। आणि बघा हे माझे पापड जे आहेत ते छानपैकी असे सुकलेले आहेत, ते दिसताना सुद्धा खूप छान दिसतात आणि चवीला सुद्धा खूप छान लागतात। तर असेच पापड तुम्ही सुद्धा करून खा आणि तुम्हाला माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा।